श्री अनिरुद्ध ठुसे हे बुलकचे बहुपेडी व्यक्तिमत्व असणारे असे एक सदस्य आहेत. त्यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक असे उत्तम कार्यक्रम दिलेले आहेत. आजवर त्यांनी 40 नाटकांमध्ये आणि 10 हिंदी मराठी टीव्ही सिरियल्समध्येही काम केलेलं तर आहेच. शिवाय गेल्या 25 वर्षात जवळजवळ 40हून अधिक नाटकं, एकांकिका, दीर्घांक यात अभिनयही केलेला आहे. त्यासाठी पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांच्या अभिनय कार्यशाळेत 3 वर्ष अभिनयाचं आणि FTII पुणे इथे पटकथा लेखनाच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेलं आहे. ज्या नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे त्या नाटकांची नावं अशी आहेत: सूर्य पाहिलेला माणूस, कोवळी उन्हे आणि आयुष्यात पहिल्यांदाच. त्यांनी स्वतः लिहून सादर केलेल्या 5 नाटकांपैकी रेषा या नाटकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. याखेरीज घरटे शोधणारे पीस हा रॉय किणीकरांच्या कवितांच्यावर आणि सौगात हर पल की हा कवी साहिर लुधियानवी यांच्या चित्रपट गीतांच्यावर आधारित असे 2 कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. त्यांच्या स्वलिखित आणि दिग्दर्शित शॉर्ट फिल्मची पुणे फेस्टिवलमध्ये निवड झालेली होती. त्यांच्या या कामाची नोंद घेऊन त्यांना प्रतिष्ठित अशा पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा जळगाव आणि गोवा या ठिकाणी परीक्षक म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केलं गेलेलं होतं. चला आता या अशा गुणी कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया. धन्यवाद. नमस्कार, मी अनिरुद्ध ठुसे. चित्रलोकच्या या कार्यक्रमात मी आज आपल्याशी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पटकथा. चित्रपटात पटकथेचं स्थान. पटकथा म्हणजे स्क्रीन प्ले. पण या विषयावर माझं बोलणं सुरू करण्याआधी थोडं वेगळं मी आपणास माझ्याविषयी सांगू इच्छितो. आता चित्रपटामधलं पटकथा हे एक फार मोठं तांत्रिक असं अंग आहे. पण ह्या तांत्रिक अंगाविषयी मला कसं काय माहिती हा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ नये म्हणून आधीच थोडं सांगू इच्छितो की एक अभिनेता म्हणून मला कॅमेराचा चांगला अनुभव आहे. मी जवळपास 10 ते 12 TV मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. साईबाबा, छत्रपती शिवाजी, घडलंय बिघडलंय या मालिकांमध्ये मी भूमिका केली आहे. त्याचबरोबर काही पौराणिक व्हिडिओ चित्रपट यात सुद्धा मी भूमिका केलेल्या आहेत. संत एकनाथ, संत सखू, धन्य धन्य पतिव्रता. तर असं एकूण 15 ते 20 असे चित्रपटांचा आणि असा मालिकांचा अनुभव एक ॲक्टर म्हणून मी घेतलेला आहे. स्वतः मी एक शॉर्ट फिल्म तयार केली होती हिंदीमध्ये, देर न हो जाए कही. ही शॉर्ट फिल्म बेंगलोर आणि पुणे इथल्या फेस्टिवलला सुद्धा दाखवली गेलेली आहे. तर हे सगळं कॅमेरा समोर काम करता करता मला जो काही त्या चित्र माध्यमाचा अनुभव आला त्यामध्ये मला असं जाणवलं की ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पटकथा किंवा स्क्रीन प्ले. मग मी फिल्म इन्स्टिट्यूट पुणे इथे एक छोटंसं स्क्रीन प्लेचं वर्कशॉपसुद्धा अटेंड केलं आणि त्यातनं मला कळलं की पटकथा लिहिणं हे महाप्रचंड कठीण असं काम आहे. म्हणजे आपण कथा लिहिणारे खूप असतात, कादंबऱ्या लिहिणारे खूप असतात, नाटकं लिहिणारे असतात, पण पटकथा लिहिणं हे एक तंत्रच आहे. त्याला एक मेथॉडॉलॉजी असते. त्या पद्धतीनेच ती लिहिली गेली पाहिजे. त्यामुळेच चित्रपटामध्ये पटकथा किंवा पटकथेचं स्थान याच्यावर जेव्हा आपण बोलतो तेव्हाच त्याचा दुसरा अर्थ असा आहे की जर चांगली पटकथा नसेल तर तो चित्रपट चांगला असू शकत नाही. म्हणजेच उत्तम चित्रपट म्हणजे त्याची पटकथा उत्तम.
कारण चित्रपटाच्या विविध घटकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक हा पटकथा हा आहे, हे निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. आता मी जसा मगाशी मालिकांचा उल्लेख केला, टी व्ही मालिकांचा, मालिका ह्या रोज चालू असतात, डेली सोप्स. मालिकांच्या पटकथा ह्या वेगळ्या पद्धतीने लिहिल्या जातात आणि सिनेमाच्या 2.5-3 तासाच्या सिनेमाच्या पटकथा ह्या वेगळ्या पद्धतीने लिहिल्या जातात. दोन्हीच्या टेक्निकमध्ये परत एकदा टेक्निकच ते त्याच्यामध्ये फरक आहे. तर आत्ता आपण चित्रपटांच्या पटकथेविषयी बोलतो आहे. चांगली पटकथा म्हणजे काय, किंवा एखाद्या चित्रपटाची पटकथा प्रभावी आहे म्हणजे नक्की काय आहे, तर त्याच्यामध्ये सर्वांगीण त्या चित्रपटाचा विचार हा केलेला असतो. चित्रपटाची कथा, त्यानंतर येते ती पटकथा, त्यानंतर येतात ते संवाद, आणि या सगळ्यांना एका विशिष्ट दिशेला घेऊन जातो तो असतो दिग्दर्शक, म्हणजे दिशादर्शक. यावरनंच दिग्दर्शक हा शब्द निर्माण झालेला आहे. पण कुठल्या दिशेला त्या कथेला न्यायचं याचं सगळ्याचं एक तुम्ही ब्ल्यूप्रिंट त्याला असं म्हणू शकता. ती ब्ल्यूप्रिंट म्हणजे पटकथा किंवा स्क्रीन प्ले असं आहे. आपण अनेक मोठ्या चित्रपटांची, पाश्चात्य किंवा आपल्याकडच्या चित्रपटांची, दिग्दर्शकांची नावं घेतो. ते जे सगळे मोठे मोठे सिनेमे आहेत, हे सगळे सिनेमे ह्या उत्तम पटकथा आहेत सगळ्यात आधी, आणि त्यानंतर मग दिग्दर्शन आहे. याचा अर्थ पटकथाकार आणि सिनेमाचा दिग्दर्शक ह्या दोघांचं एकमेकांशी समन्वय असणं खूप चांगलं असतं. खूप वेळा असं पण आहे की स्वतः दिग्दर्शकच आपली पटकथा लिहितात. ते तर फारच उत्तम, कारण मला पडद्यावर काय मांडायचं आहे ते मीच सगळ्यात व्यवस्थितपणे सांगू शकतो. पण काही वेळा असं नसतं सुद्धा, पटकथाकार वेगळा असतो, दिग्दर्शक वेगळा असतो. पण दिग्दर्शक आपल्याला हवी तशी पटकथा लिहून घेतो त्या पटकथा लेखकाकडनं. आता मी जसं मगाशी म्हटलं की हे एक तंत्र आहे, ते असं सहजगत्या आपल्याला साध्य होत नाही. पटकथा कशी लिहायची, नाटक लिहितात तशी पटकथा लिहिली जात नाही, कारण नाटकामध्ये प्रामुख्याने संवादच असतात. पटकथेमध्ये कुठल्याही संवादाचा समावेश नसतो, कारण संवाद हे एक वेगळं डिपार्टमेंट आहे सिनेमाचं. म्हणजे कथेनंतर येते ती पटकथा आणि पटकथेच्या अनुषंगाने येतात ते संवाद. जर पटकथा नसेल तर नुसत्या कथेवर संवाद लिहून चित्रपट होऊ शकत नाही. तर पटकथा महत्वाची का आणि ती कशी लिहिली जाते ते आता मी आपल्याला सांगतो. आता उदाहरणार्थ आपण सगळ्यांनी बघितलेल्या एखाद्या चित्रपटाचं उदाहरण घेऊयात. आनंद, ऋषिकेश मुखर्जींचा सिनेमा. तर आता आनंद चित्रपट आपण सर्वांनी एकदाच नाही तर अनेक वेळेला बघितलेला असतोच. सगळ्यांचा तो अतिशय लाडका चित्रपट आहे. हा चित्रपट जर आपण आठवला तर हा चित्रपट फ्लॅशबॅकमधनं सुरू होतो. म्हणजे सुरुवातीला टायटल झाली की त्यानंतर तो जो बाबू मोशाय आहे म्हणजे अमिताभ बच्चन, तो आपल्याला भाषण करताना दिसतो आणि मग त्या भाषणातनं मग तो भूतकाळात जातो. आता ही पटकथा लिहिताना त्या पटकथाकारांनी असं लिहिलं असणार की सुरुवातीला टायटल, त्यानंतर बाबू मोशाय हा भाषण करतो आहे आणि त्यानंतर मग भूतकाळ. म्हणजे ज्या क्रमाने आपल्याला चित्रपटामध्ये प्रसंग दिसतात, पहिला प्रसंग, दुसरा प्रसंग, तिसरा प्रसंग, त्या क्रमाने जी लिहिली जाते ती पटकथा. सीन 1, सीन 2, सीन 3, सीन 4, सीन 1.1, 1.1a, 1.1b, c अशा पद्धतीने पटकथा लिहायची असते. त्यात मी जसं मगाशी म्हटलं तसं संवाद अजिबात नसतात, संवाद नंतर येतात. संवाद लिहिणारे कधी कधी वेगळे असतात, कधी कधी पटकथाकारच संवाद लिहितात, पण ते डिपार्टमेंटच पूर्णपणे वेगळं आहे. आता अजून एक उदाहरण आपण घेऊयात. सामना मराठीतला सिनेमा गाजलेला खूप, जब्बार पटेलांचा.
तर त्याची सुरुवात जर तुम्ही बघितली तर लांबनं एक व्यक्ती आपल्याला अशी येताना दिसते, असा रस्ता आहे आणि ती व्यक्ती येते, ती व्यक्ती म्हणजे मास्तर. तर ती येताना पार्श्वभूमीला कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हे गाणं आपल्याला ऐकू येतं आणि मग पुढचा सिनेमा सुरू होतो. तर इथे पटकथाकारांनी लिहितानाच असं लिहिलेलं आहे की चित्रपटाची सुरुवात एक रस्ता, लांबनं एक व्यक्ती येते, ती हळूहळू जवळ येते, तिचा पोशाख मास्तरांसारखा आहे आणि हे सगळं घडत असताना बॅकग्राऊंडला एक सूचक असं गाणं. मग ते सूचक गाणं म्हणजे कुठलं ते नंतर ठरेल की कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. हे टेक्निक आहे, म्हणजे एक अति छोटंसं उदाहरण आहे पटकथा कशी लिहावी याचं. पण हीच जर पटकथा अशी भरकटलेली किंवा विस्कळीत लिहिली तर मात्र चित्रपट विस्कळीत होतो. आपण म्हणतो ना, चित्रपट कंटाळावाणा वाटला, लांबला, बोर झाला. याचाच अर्थ ती पटकथा कंटाळवाणी झाली, ती लांबली, ती लिहिताना अशी लिहिली गेली, त्यामुळे तो चित्रपट लांबला. तर ह्या माध्यमावर, पटकथा माध्यमावर त्या लेखकाचं अतिशय हुकूमत अशी असावी लागते आणि अर्थातच दिग्दर्शकाच्याही सूचना महत्त्वाच्या असतात. चित्रपटाचा चांगला दिग्दर्शक म्हणजे कोण, तर ज्याला चित्रपटाच्या या सर्व अंगांचं व्यवस्थित ज्ञान आहे आणि जो आपल्याला हवं तशी पटकथा, हवे तसे संवाद, हवं तसं सिनेमॅटोग्राफी, छायाचित्रण, हवं तसं एडिटिंग हे करून घेऊ शकतो, तो म्हणजे चांगला दिग्दर्शक. चित्रपटातल्या प्रत्येक सीनमध्ये जे जे काही सीन असतात, आता एक 2 तासाचा 2.5 तासाचा चित्रपट तुम्ही म्हणला तर त्याच्यामध्ये 80-90 सीन जास्तीच आरामात असू शकतात. तर त्या प्रत्येक सीनमधले सगळे बारकावे, सगळे तपशील हे त्या पटकथेमध्ये लिहिलेले असतात. साधारणतः काय काय येतात त्यामधले तपशील, तर जसं आता मी मगाशी सांगितलं की आनंद किंवा सामना याची उदाहरणं मी दिली की आनंद सिनेमामध्ये तो बाबू मोशाय भाषण करतोय, मग ती वेळ काय आहे तर दिवस आहे, तो प्रसंग काय आहे तर कुठला तरी समारंभ आहे, मग त्यामध्ये कोण कोण पात्र आहे तर तो बाबू मोशाय आहे, अजून कोणी पात्र आहेत, ते सगळं ते त्या प्रसंगात काय करणार आहेत तर तो बाबू मोशाय भाषण करणार आहे. बरं, तो कशाविषयी बोलणार आहे तर आपल्या आयुष्यात जो आनंद नावाचा आपला एक हसरा खेळता पण ज्याला आपला मृत्यू माहिती आहे असा जो एक मित्र येऊन गेला त्याच्याविषयी तो बोलणार आहे. दुसरी गोष्ट, हा सीन किती वेळ चालणार आहे, 1.15 मिनिटं म्हणजे 1 मिनिट 15 सेकंद, 2 मिनिटं 3 सेकंद, 3 मिनिटं 5 सेकंद वगैरे वगैरे वगैरे. हे सगळे आणि असे अनेक तपशील पटकथाकाराला लिहिणं अतिशय आवश्यक असतं. आणि पट्टीचे पटकथाकार म्हणजे अगदी तयार पटकथाकार हेच नाही तर इतर अनेक तपशील सुद्धा आपल्या त्या सीनमध्ये लिहितात. उदाहरणार्थ की ह्या सीनला कॅमेराचा अँगल हा असा यावा, ह्या सीनला कॅमेऱ्याचा अँगल हा क्लोज मध्ये असावा किंवा लॉंग शॉट असावा, असे सुद्धा तांत्रिक तपशील तिथे लिहितात. सीन संपवावा कुठे, गाणी सगळ्यात महत्वाचं की या प्रसंगी इथे अशा अशा पद्धतीचं गाणं असावं. तर ह्या सगळ्या गोष्टीवर पटकथाकाराची अतिशय हुकूमत असणं हे अत्यावश्यक असतं. म्हणजेच पटकथाकार म्हणजे सिद्धहस्तच असावा लागतो तो. तर हे झालं पटकथा या तंत्राविषयी. आपल्याला माहितीच आहे की पूर्वी जेव्हा बोलपट यायचे होते त्याच्या आधी सिनेमा जेव्हा सुरू झाला, सिनेमा जेव्हा आला तेव्हा ते मूकपट असायचे, त्यामध्ये संवाद नव्हते. तेव्हा तर पटकथेवरच सगळं असायचं, कारण जे समोर तुम्हाला चलचित्र दिसतं आहे ते सगळं आधी पटकथेमध्ये लिहून काढायचं आणि तेच दाखवायचं, राजा हरिश्चंद्र किंवा अजून कुठलाही. पुढे मग अयोध्येचा राजापासून बोलपट यायला सुरुवात झाली, मग त्याच्यामध्ये संवाद आले, पुढे पुढे तर संवाद इतके झाले की काही काही चित्रपट हे शोले सारखे डायलॉग साठीच अतिशय प्रसिद्ध असतात. पण संवाद हे नंतर, आधी पटकथा. म्हणजे तुम्ही जर असं म्हणलात की दीवार किंवा शोले मधले डायलॉग
हे प्रसिद्ध आहे. पण शोले आणि दीवार मधल्या पटकथा ज्या पद्धतीने त्यांनी सलीम जावेदनी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यावर मग संवाद लिहिले गेलेले आहेत, त्यामुळे डायलॉग हा प्रकार नंतर येतो. डायलॉग लिहिणं तितकंसं अवघड नाहीये खरं तर, पण पटकथा लिहिणं हे अतिशय कठीण असं काम आहे. आता मी तुम्हाला काही काही चित्रपटांची उदाहरणं या ठिकाणी सांगतो की ज्या चांगल्या पटकथा आहेत. मी जी ही उदाहरणं सांगतो आहे ती मला वाटतंय त्यातलीच काही सांगतोय. अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्याच्या पटकथा चांगल्या आहेत, पण मला ज्या काही एक उल्लेखनीय अशा पटकथा वाटतात ती उदाहरणं मी आता आपल्याला सांगतो. प्रभातचा कुंकू हा 35-36 सालातला चित्रपट आहे. दिग्दर्शक त्याचे आहेत व्ही शांताराम. तो मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये कुंकू चित्रपट निघाला. हिंदीत दुनिया ना माने या नावाने तो चित्रपट निघाला. या कुंकूची मूळ कादंबरी जी होती ती नाह आपटेंची न पटणारी गोष्ट, आणि ह्या कादंबरीवरनच स्वतः नाह आपटेंनीच त्या कुंकू चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. आता ह्यामध्ये काय आहे तर प्रतीकं खूप सुंदर अशी वापरलेली आहेत कुंकू सिनेमामध्ये. म्हणजे आपल्याला विषय माहिती असेल की ते वृद्ध असतात, ते वकील, ते एका तरुणीशी विवाह करतात. तर तो वृद्ध वकील आहे याचं प्रतीक म्हणून ते भिंतीवर घड्याळ जुन्या काळातलं असं दाखवलेलं आहे, आणि ते घड्याळ त्याचा लंबक कायम असं तो थांबलेला असतो आणि ते हलवल्याशिवाय ते घड्याळ चालू होत नसतं, ते सारखं सारखं हलवावं लागतं, असं एक प्रतीक त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. किंवा एका प्रसंगामध्ये हे जे वृद्ध वकील आहेत त्यांना पुनर्विवाह करायची इच्छा असते. ते जेव्हा मुलीला बघायला येतात, तरुण मुलीला, तेव्हा पार्श्वभूमीवरनं कल्हईवाला कल्हईवाला असं एक ओरडत जातो. म्हणजे कल्हई म्हणजे कसं, जुनी भांडी आपण कल्हई करून जशी चकचकीत आणि हे करतो त्याला शाईन आणतो, तसं ह्या वृद्ध माणसाला ह्या वयात सुद्धा असं चकचकीत असं करून शाईन करायचं आहे. आणि तो त्याला असं वाटतंय की मी तरुण आहे, मी अजूनही विवाह करण्यास योग्य आहे. तर ही प्रतीकं नाह आपटेंनी आणि व्ही शांतारामांनी इतकी समर्पकपणे कुंकूच्या पटकथेमध्ये अशी पेरलेली आहेत, आणि त्या प्रतीकांमुळे कुंकू हा चित्रपट फार मोठा होऊन जातो. अजून एक मला उदाहरण द्यावं असं वाटतं, मधुमती. दिग्दर्शक बिमल रॉय. आपण सगळ्यांनी, म्हणजे मी जे सांगतोय हे सगळे चित्रपट आपण बघितलेलेच, मी मुद्दामून अशी उदाहरणं घेतलेली आहेत. आता मधुमती ही खरं तर भयकथा, गूढकथा अशी आहे, सस्पेन्स, आत्मा वगैरे वगैरे. आता ही काल्पनिक कथा ही कुठेही साधी होऊ शकली असती, पण ती साधी न होता एक कथा मूल्य आणि चित्रपटांची मूल्य असलेली कथा का झाली याचं कारण पटकथाकार. मधुमतीचं दिग्दर्शन बिमल रॉय यांचं होतं. मधुमतीची पटकथा ऋत्विक घटक ह्या फार मोठ्या बंगाली दिग्दर्शक त्यांनी मधुमतीची पटकथा लिहिलेली होती. मधुमतीला एकूणच एक जी मॅच्युरिटी लेव्हल आहे, म्हणजे साधी गूढकथा असून सुद्धा एक मॅच्युरिटी लेव्हल आहे, तो चित्रपट मोठा का होतो याचं कारण की ज्या पद्धतीने ऋत्विकदांनी ती पटकथा मांडलेली आहे त्याच्यामुळे तो चित्रपट अतिशय मोठा होतो. गाणी आहेतच सलील चौधरींची, गाण्यांची प्लेसमेंट, गाण्यांचं चित्रीकरण, या सगळ्या गोष्टी. कारण काय होतं, सिनेमात 10-12 गाणी असतील तर ती उगीच आकारण काही नाही झालं की गाणं असं वाटता कामा नाही. नाहीतर मग ती 2-3 मिनिटाची गाणी सुद्धा आपल्याला बोर होऊ शकतात. इथे पटकथाकाराचं कौशल्य आपल्याला दिसतं. फार मोठी पटकथा, म्हणजे फार मोठी असं मधुमती हे फार मोठं उदाहरण आहे उत्कृष्ट पटकथेचं. जागते रहो, दिग्दर्शक शंभू मित्रा. हा तर अगदी म्हणजे एका रात्रीमध्ये घडणारा चित्रपट आहे की त्याला गरीब माणसाला तहान लागलेली असते आणि तो पाणी पिण्याच्या शोधार्थ अख्खी मुंबई भटकतो. तर त्या निमित्ताने त्याला जे काही रात्रीच्या मुंबईचं दर्शन घडतं, विदारक असं दर्शन घडतं, त्याच्यावरती, आणि मग शेवटी त्याला पाणी मिळतं प्यायला, अशी कथा आहे.
अशा कथेवर ज्याला कुठलाही सुरुवात किंवा शेवट नाही, रूढार्थानं, अशा कथेवर पटकथा लिहिणं हे अतिशय अवघड असतं. जागते रहोची पटकथा लिहिलेली होती ख्वाजा अहमद अब्बास यांनी. हे फार मोठे पटकथाकार होते. राज कपूरचे खास पटकथाकार ख्वाजा अहमद अब्बास, ज्यांनी राज कपूरचा आवारा श्री 420 लिहिलेला आहे. व्ही शांतारामांकडे डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी लिहिलेला आहे. अमिताभ बच्चनचा पहिला चित्रपट 7 हिंदुस्तानी, त्याची पटकथा आणि दिग्दर्शन सुद्धा या अब्बास यांचं आहे. तर जेव्हा असं जागते रहो सारखं अतिशय छोटंसं कथासूत्र असतं ना, तेव्हा पटकथा लिहिणाऱ्याला अजून एक जरा आव्हानात्मक असं काहीतरी वाटतं की ही छोटंसं सूत्र 2-2.5 तास कसं हे करायचं, कसं बसवायचं चित्राच्या चौकटीमध्ये, आणि कुठेही कंटाळवाणं होऊ न देता आणि अतिशय यथायोग्य लेखकाला काय म्हणायचं आहे ते त्या मांडणीमधनं आलं पाहिजे. अजून एक मी जर म्हणजे उदाहरणं तशी खूपच आहेत, मी असं म्हणलं, आता मी तुम्हाला अशी काही काही उदाहरणं देतो की जी मला अशी वाटतात की हे चित्रपट पटकथा लिहिण्यासाठी अतिशय अवघड असे होते. म्हणजे ह्यांच्या पटकथा लिहिणं हे अतिशय अवघड होतं आणि अर्थातच त्या पटकथा लेखकांनी समर्थपणे हे आव्हान पेललं. जब्बार पटेलांचा सिंहासन हा चित्रपट मला अतिशय अवघड वाटतो पटकथेच्या दृष्टीने. पटकथा लिहिली आहे विजय तेंडुलकरांनी. अरुण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक ह्या 2 कादंबऱ्यांमधले वेगवेगळे प्रसंग घेऊन ते संकलित करणं आणि ते पटकथेमध्ये लिहिणं हे अतिशय अवघड काम मला वाटलं. कारण सिंहासन हे तसं बघायला गेलं तर वेगवेगळे प्रसंग आहेत, त्यात रूढार्थाने परत एकदा त्याला सुरुवात किंवा शेवट असा नाहीये. हा चित्रपट सिंहासन ह्यामध्ये अनेक कलावंत आहेत, पण तो चित्रपट घडतो तो त्या पत्रकाराच्या, म्हणजे तो दिगू जो पत्रकार निळू फुलेंनी केला होता त्याच्या दृष्टिकोनातनं हा चित्रपट घडतो. पण अशा 2 कादंबऱ्यांचं एकत्रीकरण करून एक स्वतंत्र पटकथा तयार करायची हे फार आव्हानात्मक असं काम तेंडुलकरांनी करून दाखवलेलं होतं. अजून एक उदाहरण मी देतो पुन्हा एकदा विजय तेंडुलकरच. सरदार हा वल्लभभाई पटेल यांच्यावर आलेला हिंदी चित्रपट, तो केतन मेहता यांनी दिग्दर्शित केलेला होता. हा चित्रपट मला एकूणच जे काही म्हणजे मोठ्या नेत्यांवर व्यक्तींवर आलेले जे चरित्रपट आहेत त्यापेक्षा हा चरित्रपट नाही म्हणता येणार, वेगळा असा चित्रपट मला वाटतो. ह्याचं कारण यामध्ये सरदार पटेलांच्या जीवनात घडलेले अगदी मोजके 4-5 प्रसंगच केतन मेहता यांनी दाखवलेले आहेत. आणि हे 4-5 प्रसंगामध्येच सरदार वल्लभभाई पटेलांचा दृष्टिकोन काय होता देशाप्रती हे अतिशय प्रकर्षाने त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ही पटकथा सुद्धा मला अतिशय अवघड वाटते. त्यांनी असं काही सरदार पटेलांचं बालपण, तारुण्य, मग ते स्वातंत्र्य लढ्यात कसे पडले असा काही ठरलेला सिक्वेन्स असा घेतलेला नाहीये. त्यामुळे हा एक मला वेगळा चित्रपट वाटतो. गाईड हा काय म्हणजे गाईड विषयी काही बोलायचीच आवश्यकता नाहीये. विजय आनंदची स्क्रीन प्ले आणि त्याचंच दिग्दर्शन हे आहे. तोही म्हणजे कथेवरनच केलेला चित्रपट आहे गाईड. ती सुद्धा अतिशय प्रभावी अशी आणि लिहायला अवघड अशी वाटलेली अशी हे आहे. गुलजार यांचा अंगूर हा एक मला वेगळा सिनेमा वाटतो, कारण त्यामध्ये एक डबल रोल आहेत. संजीव कुमार आणि देवेन वर्मा या दोघांचेही डबल रोल आहेत. आणि मग त्या डबल रोलमुळे इकडचे तिकडे होतात, तिकडचे इकडे जातात. हा जो घोळ दाखवलेला आहे गुलजारांनी हा आपल्याला चित्रपटामध्ये बघताना अतिशय म्हणजे आपण भान हरपून अंगूर बघतो. याचं कारण पुन्हा एकदा गुलजारांनी पटकथा हे लिहिताना त्यांनी कसं लिहिलं असेल की कुठल्या प्रसंगानंतर कुठला प्रसंग घ्यायचा. तर ही एक मला अतिशय वेगळी अशी पटकथा वाटते. गुलजारांचा इजाजत हा सुद्धा सिनेमा मला पटकथेच्या दृष्टीने खूप वेगळा वाटतो, कारण फ्लॅशबॅक हे तंत्र गुलजारांचं आहेत. गुलजारांच्या सिनेमात फ्लॅशबॅक असतो, पण इजाजत मधला फ्लॅशबॅक हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे.
आणि अतिशय मोहक तरल असं काव्यच गुलजारांनी इजाजतच्या रूपाने आपल्या पुढे ठेवलेलं आहे. मगाशी मी उल्लेख केला तसा दीवार, सलीम जावेद यांची पटकथा, यश चोप्रा यांचं दिग्दर्शन. दीवार चित्रपटामध्ये तसं बघायला गेलं तर 3च पात्र आहेत. 2 भाऊ, त्यातला एक स्मगलर होतो, एक इन्स्पेक्टर होतो आणि त्यांची आई. या 3 पात्र यांच्यावरच पूर्ण पटकथा लिहिणं 3.5 तासाची हे अतिशय अवघड आहे. म्हणजे खुद्द अमिताभ बच्चननी सुद्धा दीवारचा उल्लेख ही म्हणजे हिंदी चित्रपटाच्या इतिहासातली एक महत्वाची अशी उत्कृष्ट पटकथा असा केलेला आहे. तर तो एक आहे चित्रपट. गुरुदत्तचा साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट सुद्धा पटकथा लिखाणाच्या दृष्टीने मला अतिशय चॅलेंजिंग असा वाटलेला आहे. म्हणजे ती छोटी बहू, नंतर तो गुरुदत्त, वैदा रहमान, हे सगळ्यांचे जे एकमेकांशी असलेले नातेसंबंध. रहमान जो अय्याशीमध्ये गुंग असतो, म्हणजे छोट्या भाऊचा नवरा मीना कुमारीचा, हे सगळं मांडणं आणि तेही मूळ कथानकाला धक्का न लावता. साहिब बीबी और गुलामची पटकथा अब्रार अलवी ह्या गुरुदत्तच्या खास अशा पटकथा लेखकांनी लिहिलेली होती. असे अनेक चित्रपट आहेत. मी अगदीच मोजकी उदाहरणं आपल्याला सांगितली. काय असतं की एखादी साधी कथा, आणि ती कथा सोडून द्या, एखादं साधं कथासूत्र सुद्धा. आता मगाशी अंगूर आपण बघितलं. अंगूरला कथा काय आहे तर जुळे भावंड, त्यांच्या जोड्या, ते इकडचे तिकडे होतात, तिकडचे इकडे होतात. या साध्या कथासूत्रावर सुद्धा किती मोठी पटकथा निर्माण झाली. तर एखादी साधी कथा जरी असली ना तरी सुद्धा ती पटकथेमुळे फार चांगली फुलवली जाते. उदाहरणार्थ प्रेमाचा त्रिकोण हा तर हिंदी सिनेमावाल्यांचा लाडका विषय आहे. पण ह्या प्रेमाचा त्रिकोण ह्यावरनं सुद्धा कितीतरी चित्रपट आलेले आहेत. अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जुना अंदाज, दिलीप कुमार, राज कपूर, नर्गिस, त्या अंदाजवरनच घेतलेला संगम, राज कपूर, राजेंद्र कुमार, वैजंतीमाला. त्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुकद्दर का सिकंदर हा सुद्धा प्रेमाचा त्रिकोणच आहे. पण तिथे सुद्धा मजबूत पटकथेमुळे विषय जरी तोच असला तरी हे तिन्ही चित्रपट आपल्याला कायम बघावेसे वाटतात. लव्ह स्टोरी तर अनेक आलेल्या आहेत. मुघले आझम पासून ते बॉबी पासून ते अगदी आज सैराट पर्यंत. मग या सगळ्या लव्ह स्टोरी हे महत्वाच्या का ठरल्या याचं कारण की ती पटकथा. तोच जरी विषय असला, गरीब श्रीमंत भेदभाव, उच्च नीच, घरच्यांची परवानगी नाही म्हणून पळून जाऊन लग्न करणं वगैरे, हे सुद्धा विषय अनेक सिनेमामध्ये आलेले आहेत. डबल रोल असलेले सिनेमे आहेत. एक गरीब एक श्रीमंत असा डबल रोल. सीता और गीता असो, त्याच्या आधीचा राम और श्याम असो, श्रीदेवीचा चालबाज असो, किंवा अनिल कपूरचा राकेश रोशननी केलेला किशन कन्हैया असो. हे सर्व चित्रपट का हिट झाले याचं कारण की विषय जरी साधे असले, विषयात जरी रिपिटेशन असलं तरी पटकथेमध्ये त्यांनी अत्यंत नाविन्यपूर्णता दाखवलेली होती. चित्रपट व्यावसायिक असो किंवा कलात्मक, त्यांनी फारसा फरक पडत नाही. त्या चित्रपटामध्ये काय दाखवलेलं आहे ज्याच्यामुळे प्रेक्षकांना तो पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो, हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्याला तो चित्रपट सातत्याने बघावासा वाटतो की अरे चला आज मला हा चित्रपट बघायचाच आहे ना, सगळी हातातली कामं टाकून, मग अगदी अशी बनवाबनवी असेल. अशी बनवाबनवी हा सुद्धा तुम्हाला मी सांगायचं तर ही सुद्धा मूळ हिंदी चित्रपटावरनं घेतलेलं आहे. चित्रपटाचं नाव मला वाटतं बीबी और मकान. हा ऋषिकेश मुखर्जींनी केलेला चित्रपट होता, विश्वजितला घेऊन. तो चित्रपट पडला, पण ती पटकथा सचिन पिळगावकर याच्या डोक्यात राहिली. आणि मग अनेक वर्षांनी त्यांनी ऋषिकेश मुखर्जींकडनं ती पटकथा घेतली, त्याच्यावर थोडे सोपस्कार केले आणि अशी ही बनवाबनवी ही पूर्णपणे वेगळी पटकथा आपल्या समोर सादर केली. आपण अनेक वेळा हे चित्रपट का बघतो की पटकथेमध्येच ह्या चित्रपटांनी निम्मी बाजी मारलेली असते. म्हणजे त्यांचं प्लॅनिंगच इतकं परफेक्ट असतं आणि हे प्लॅनिंग परफेक्ट असल्यावर पुढे मग दिग्दर्शकाला शूटिंग करताना फारसे
कष्ट पडत नाही, कारण सगळं प्लॅनिंग तयार आहे पटकथेच्या रूपाने. हे असतं. बरं, आपल्याकडचे सिनेमे असे आहेत की गाण्यांशिवाय आपल्याकडचे सिनेमे होत नाहीत, गाणी पाहिजेतच. आधी तर 20-20 गाणी असायची, मग ती 10 वर आली, मग ती 5 वर आली, मग 2 गाणी, मग एकच गाणं. आता पुन्हा गाणी यायला लागलेली आहेत. गाणी कशी आणि कुठे टाकायची आणि त्याचं टेकिंग, ह्याच्या सुद्धा जागा पटकथेमध्ये निर्माण करायला लागतात आणि ते अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे एवढ्या सगळ्या आपल्या म्हणजे ह्याच्यानंतर सांगण्यानंतर माझ्या निष्कर्ष काय निघतो की पटकथाकाराला काय काय यावं लागतं. पटकथाकाराला सिनेमाची दृष्टी असणं अतिशय महत्त्वाचं असतं. मी पुन्हा एकदा विजय तेंडुलकर यांचं नाव अगदी आवर्जून इथे घेईन, कारण विजय तेंडुलकरांनी नाटकंही लिहिली आहेत आणि सिनेमाच्या पटकथाही लिहिलेल्या आहेत. पण जसं विजय तेंडुलकरांना नाटकाचं तंत्र गवसलं तसंच त्यांना सिनेमाचंही तंत्र गवसलेलं होतं. दोन्ही ह्या गोष्टी, नाटक आणि सिनेमाचे पटकथाकार, दोन्हीवर विजय तेंडुलकरांची प्रचंड हुकूमत होती. आणि असे फार थोडे की ज्यांची ह्या दोन्ही गोष्टीवर हुकूमत आहे, कारण नाट्यतंत्र वेगळं असतं आणि सिनेमाचं तंत्र वेगळं असतं. तर आता अजून एक इथे सांगायची गोष्ट म्हणजे पटकथा लेखन कसे करावे, ह्या विषयावर काही काही पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत. पटकथा लिखाणाच्या काही काही कार्यशाळा सुद्धा घेतल्या जातात. पण एक मात्र निश्चित, हे तंत्र शिकल्याशिवाय येत नाही, हे मात्र खरं आहे. ते आपल्याला शिकावंच लागतं. की मला कथा लिहिता येते, मी ती कथा लिहिली, पण त्या कथेवरनं मला पटकथा करायला सांगितली तर जमेल का? तर नाही जमणार. किंवा मी नाटक लिहू शकतो म्हणून मला पटकथा लिहिता येईल का? तर अजिबात नाही. ते तंत्रच पूर्णपणे वेगळं आहे आणि ते शिकावं लागतं. त्याच्याकरता चित्रदृष्टी हा एक समर्पक शब्द मी वापरेन की तुम्हाला चित्रदृष्टी असावी लागते, तरच तुम्ही चांगले पटकथाकार होऊ शकता. एक उदाहरण मी तुम्हाला देतो आणि माझं हे भाषण आता थांबवतो. बासू भट्टाचार्यांचा अनुभव हा चित्रपट आपण बघितला नसेल तर आवर्जून बघा. खूप सुंदर सिनेमा आहे. संजीव कुमार, तनुजा आणि दिनेश ठाकूर ही 3च पात्र त्याच्यामध्ये आहेत. इथे परत वैवाहिक जोडप्याच्या आयुष्यात येणारा तिसरा कोण हा खूप वेळा वापरला गेलेला विषय आहे. 3च पात्र पूर्ण सिनेमाभर. सिनेमात कथेत घडत असं काहीच नाही, कुठलंही नाट्य नाही, मोठे मोठे असे डायलॉग्स नाहीत, तरी सुद्धा अनुभव हा आपल्याला खेळवून ठेवतो. हा चित्रपट अत्यंत तरल, अस्वस्थ करणारा आणि प्रेमात ज्या सिनेमाच्या पडावा असा हा चित्रपट आहे. बासू भट्टाचार्य यांचीच पटकथा आणि त्यांचंच दिग्दर्शन आहे. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील जी मला योग्य वाटली पटकथेच्या दृष्टीने, ती मी आत्ता इथे आपल्यासमोर मांडली. खूप दिग्दर्शक आहेत, खूप पटकथाकार आहेत, खूप चित्रपट आहेत. अगदी आजच्या काळात सुद्धा रंग दे बसंती असेल, 3 इडियट असेल किंवा लगान, स्वदेश हे चित्रपट असतील, ह्या चित्रपटांच्या सुद्धा पटकथा अतिशय प्रभावीपणे लिहिल्या गेलेल्या अशा पटकथा आहेत. त्यामुळे आता ह्या आपल्या एकूण म्हणजे माझ्या भाषणातून एवढं तर नक्कीच कळलं असेल आपल्याला की पटकथा हा महत्त्वाचाच नाही तर अपरिहार्य असा भाग असतो. त्यामुळे चित्रपटाला सुरुवात करताना तुम्ही कथा कुठलीही निवडा, पटकथाकार चांगला निवडणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि यामुळेच कदाचित एकूण जर बघितलं तर बरेचसे जे हे मोठे दिग्दर्शक आहेत, सत्यजित रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय, राज कपूर, गुरुदत्त, ते अगदी थेट यश चोपडापासून ते अगदी आजच्या आपल्या ह्याच्यापर्यंत अलीकडच्या दिग्दर्शकांपर्यंत, प्रियदर्शन, फार सुंदर प्रियदर्शनच्या अशा सिनेमाच्या पटकथा असतात. पटकथेमुळेच प्रियदर्शनचे सिनेमे अतिशय वेगळे होतात. जरी त्याला विनोदी अंग असलं तरी प्रियदर्शनच्या सिनेमातला विनोद हा पूर्णपणे वेगळा आहे. तर अनुराग कश्यप
ही लोक काय करतात, ते स्वतः ही मंडळी पटकथेमध्ये लक्ष घालतात आणि आपल्याला हवी तशी पटकथा लिहून घेतात. ते लिहितोय तो लेखक तिकडे असं नाही करत. ते दिवस रात्र ते आणि त्यांचे पटकथाकार यांच्या एकमेकांबरोबर सिटिंग्स असतात आणि मग पुन्हा लिही, मग नाही हे बदल, नाही मग हे नको, ह्या पद्धतीने ह्या पटकथा लिहिल्या जातात. पटकथा लेखन हे चित्रपटाचं अतिशय महत्त्वाचं अविभाज्य असं एक अंग आहे. पटकथा लिहिणं हे जन्मजात नाही, ते एक तंत्र आहे. ते शिकावं लागतं, ते शिकूनच आत्मसात करावं लागतं. मला अशी आशा आहे की यापुढे आपण जेव्हा चित्रपट बघाल तेव्हा नक्कीच ती पटकथा त्या लेखकानं कशी लिहिली आहे याचा विचार कराल अशी मला आशा वाटते. आज या वेगळ्या विषयावर आणि जो माझ्या खास जवळचा असा विषय आहे चित्रपटाची पटकथा, ह्या विषयावर मला बोलायची संधी इथे चित्रलोकनी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ह्या माझ्या भाषणावर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याची मी वाट पाहत आहे. धन्यवाद. नमस्कार.